हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागामध्ये चौकीदार पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. त्याच्या परीक्षेच्या तारखासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि आता काल रात्री चौकीदार पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत. परंतु हा व्हिडिओ जो आहे ना, मी 21 तारखेला बनवत आहे. 22 जुलै या तारखेला बनवत आहे. आणि 21 जुलैला रात्री हॉल तिकीट आलेले आहेत. पण हे हॉल तिकीट 28 तारखेला ज्यांची परीक्षा आहे ना, त्यांचे आलेले आहेत. 29 तारखेचे मे बी आज संध्याकाळी, म्हणजे 22 जुलैला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत उपलब्ध होतील. त्यामुळं रोजच्या रोज चेक करत जा. आणि आपलं जर हॉल तिकीट दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका. आज 28 जुलैला ज्यांची परीक्षा आहे त्यांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. आणि याच्यामध्ये गट ड चौकीदार गट डचे झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, 21 जुलै 2026 या तारखेचं आहे हे, की ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनर म्हणजे आदिवासी विकास आयुक्तालय, आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड सुधारित जाहीर सूचना. आता काय सूचना आहे बरं? तर आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 29/4/2026 रोजी चौकीदार गट ड या संवर्गाची 478 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सदर पदाची लेखी परीक्षा दिनांक 28 जुलै 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली असून गटनिहाय वेळापत्रक दिनांक 13/7/2026 रोजी प्रसिद्ध केलेले आहे. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल. प्रवेशपत्र विभागाचे संकेतस्थळ इथं त्यांनी दिलेलं आहे पहा, की अशा पद्धतीनं त्यांनी संकेतस्थळ दिलेलं आहे. या लिंकवर उपलब्ध करून दिली आहेत. सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व त्यामध्येच मार्गदर्शक सूचनांसह उपलब्ध करून घ्यावे. म्हणजे त्या प्रवेशपत्रावर ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ना, त्यासुद्धा विद्यार्थ्यांनी वाचाव्यात असं त्यांनी दिलेलं आहे. उमेदवारांनी ज्या प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा वेळापत्रकातील नमूद गटाप्रमाणे परीक्षा केंद्रावर होईल व त्याचे प्रवेशपत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील याची नोंद घ्यावी. त्याच्या पुढे पहा काय म्हटले त्यांनी, गट ड चे नियुक्ती प्राधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पदभरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्रावरील समन्वयक व संनियंत्रण करण्याची जबाबदारी पार पाडणे व भरती प्रक्रियेशी संबंधित आनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील याची नोंद घ्यावी. आता या ठिकाणी पहा, की विठ्ठल जोशी हे जे आपले टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी मी चौकीदार गट डचे हॉल तिकीट आले आहेत. हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे. हे जे ब्ल्यू कलरची लिंक आहे ना, ही ती लिंक आहे. त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते पहा, अशा पद्धतीनं. आणि मग या नवीन विंडोमध्ये आपल्याला खाली काय दिलेलं आहे ते पहा, की आधी रिक्रुटमेंट ऑफ वॉचमन आणि त्याच्या खाली वेलकम. आता त्याच्या खालीनं या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर साइन इन करायचं आहे. आणि मग तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे तो सिलेक्ट करून हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड असं तुम्हाला टॅब दिसेल, त्यावर टच करून तुम्ही तो हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर ती लिंक तुम्हाला विठ्ठल जोशी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आदिवासी विभागाचे हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो. तर परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.